हल्ली गुन्ह्यांचं प्रमाण वाढलंय, त्यामुळे जेलमधील कैद्यांची क्षमता देखील प्रचंड वाढली आहे। म्हणून अनेक कारागृहांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त कैदी ठेवले गेलेत। मात्र जागा कमी पडत असल्यामुळे कैद्यांची गैरसोय तर होतेच, पण अनेकदा हाणामारीच्या घटना देखील घडू लागल्यात। या संदर्भातला खास रिपोर्ट आपण पाहूयात। जेलमध्ये क्षमतेपेक्षा जास्त कैदी, पुरेशी जागा नसल्यानं अडचणी वाढल्या। नवीन कारागृह कधी बांधणार? एखाद्या गुन्ह्यात आरोपीला अटक झाली की त्याची तुरुंगात रवानगी केली जाते। एखादा कैदी तुरुंगात गेला की त्याच्या संरक्षणाची जबाबदारी तुरुंग प्रशासनाची असते। मात्र हल्ली कैद्यांची संख्या एवढी वाढली आहे की तुरुंगाची क्षमता आता कमी पडू लागली आहे। त्यातीलच एक कारागृह म्हणजे आर्थर रोड कारागृह। ब्रिटिशांनी 1926 साली मुंबईत आर्थर रोड कारागृह बांधलं। बांधणी झाली तेव्हा कारागृहाची क्षमता 800 कैदी ठेवण्याची होती। 1972 साली केंद्रीय कारागृह म्हणून घोषित करण्यात आलं। 2021 साली कैदी ठेवण्याची क्षमता वाढून 999 करण्यात आली। सध्या कारागृहात क्षमतेपेक्षा जवळपास 3 पट अधिक कैदी आहे। सध्या आर्थर रोड कारागृहात 3361 कैदी ठेवण्यात आलेत। गुन्हेगारीची संख्या वाढत चाललेली आहे आणि याचा परिणाम म्हणजे मुंबईच्या मध्यमवर्ती कारागृहामध्ये कैद्यांना ठेवण्यासाठीची जी जागा आहे ती शिल्लक नसल्याचं समोर येत असल्याचं पाहायला मिळतंय। एकीकडे भ्रष्टाचार असो किंवा मग इथे राहत असलेल्या कैदींना ज्या सुविधा दिल्या गेल्या पाहिजेत त्या मिळत नाहीयेत। त्यामुळे आता प्रशासन कशा पद्धतीत या सगळ्याकडे लक्ष घालतं याकडेच आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। अच्छा नहीं है, अंदर खाने पीने का हर एक चीज का बहुत परेशानी है, सोने का, उठने का, बैठने का, बाथरूम का, हर एक चीज का परेशानी है। गर्म बहुत है। सुविधा क्या है, एक ही बारात में बहुत आदमी रहते हैं, सोने को थोड़ा तकलीफ होता है। और जो बेकसूर है उनको छोड़ना चाहिए ना। कितने बेकसूर है, कितने कसूरवार है। अरे तो हो तो वो भी तो इंसान है ना, वो भी तो किसी का बच्चा है। तो ये तो प्रशासन को है ना, और क्या बोलूंगी। माहिती अधिकार कार्यकर्ते संतोष घोलप यांनी या संदर्भात मुंबई मध्यवर्ती कारागृहाकडे माहिती मागितली होती। त्यानुसार कारागृह प्रशासनाने दिलेल्या माहितीतून संबंधित बाब समोर आली आहे। जगामध्ये वावरत असताना त्याच्याकडनं काही वेळा चुकून गुन्हा होतो, कुणाचा रागाच्या भरामध्ये काही गुन्हे होतात, पण त्याला अशा ठिकाणी तुम्ही आणून कोंडून ठेवता, एक बॅरेकमध्ये 12-15 एकावर झोपवता। असा हात करायचा जागा नाही, जेवणाचं व्यवस्था नाही, आणि मोबाईल हे सगळ्या गोष्टी इकडे चाललेल्या आहेत। भ्रष्टाचार एवढ्या वर्षांनी यांनी केलेला आहे। तो भ्रष्टाचार मधून मिळवलेला पैसा हा अहिरराव आणि योगेश देसाई यांनी कुठे ठेवला याची चौकशी राज्य शासनाने केली पाहिजे। कारागृहात क्षमतेपेक्षा जास्त कैद्यांची संख्या कारागृह व्यवस्थापनाच्या दृष्टीने देखील गंभीर समस्या आहे। कारागृहात अनेक वेळा कैद्यांमध्ये छोट्या छोट्या गोष्टींवरून वादही होतात। वादाचं परावर्तन हाणामारीत होतं। त्यामुळे कारागृहावरील अतिरिक्त भार कमी करण्यासाठी आता नवीन कारागृह कधी बांधणार असा सवाल विचारला जातोय। मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।